ही ऑटोस्कवर मशीन आहे, ही कशी वापरायची आता पुढे तुम्हाला माहिती देतो. प्रथम ही पिन 15 एम्पेअरच्या बोर्डमध्ये लावायची. 15 एम्पेअरचा बोर्ड आहे, याच्यामध्ये पिन लावायची. त्यानंतर स्विच ऑन कर. ह्या इथे स्वच्छ पाणी 30 ते 35 लिटर टाकायचे. टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये 40 ते 50 ml केमिकल मिक्स करायचे. पाणी वापरलेलं आहे त्याचप्रमाणे 1 लिटर प्रमाणे 20 ml पाणी कमीत कमी लिक्विड मिक्स करावे. ते लिक्विड ज्या ठिकाणी आपण पाणी टाकले त्याच जागेवर ते लिक्विड टाकावे. आता मशीन कशी वापरायची, पुढील प्रक्रिया. सर्वप्रथम ब्रश खाली घेणे, या अशा प्रकारे. त्या तिथं पॅन्डल आहे, पायपर ह्या प्रकारे हँडलने खाली करणे. आता मशीन स्टार्ट आहे, ब्रश फिरत आहे. आता मशीन चालू करायची. अशा प्रकारे मशीन हलकी पुश करायची. ही सिंगल डिस्क मशीन आहे. फ्लोर क्लिनिंग करण्यासाठी, बाथरूम करण्यासाठी हिचा वापर केला जातो. ही आता वापरायची कशी. अशा प्रकारे खाली वाकून हिला ब्रश लावून घ्यायचा. तिनं ब्रश आपल्याला लावायचा आहे सिंगल डिस्क मशीनला. पूर्ण पॅक झाल्यानंतर खात्री करून घ्या. आता ह्या टाकीमध्ये पाणी टाकायचे आहे स्वच्छ. आता ज्या ठिकाणी आपण पाणी टाकलेले त्याच ठिकाणी आपल्याला केमिकलही टाकायचे आहे. केमिकलही 1 लिटर पाण्यामध्ये 20 ml चे प्रमाण टाकायचे. जेवढे लिटर पाणी टाकले त्यामध्ये 20 ml केमिकल टाकायचे. आता सिंगल डिस्क कशी वापरायची. ज्या लेवलला आपल्याला हँडल सफिशियंट वाटेल त्या लेवलला आपल्याला हँडल हे करायचे. आणि कधीही सिंगल डिस्क मारताना ही जी केबलची पोझिशन जी आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे शोल्डरवर, जेणेकरून ती केबल मध्ये येणार नाही. त्या पद्धतीने आपल्याला फ्लोर स्क्रब करून घ्यायचा आहे. बॅलेन्सिंग करायची मशीन आहे. दिलेले दोन्ही हँडल वर उचललं की राईट साईडला येणार, खाली उचललं की लेफ्ट साईडला जाणार. त्यामुळं बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे मशीनला. हा हाय प्रेशर जेट मशीन आहे. ह्याचा वापर बाथरूम, पार्किंग करता केला जातो. हा आता कसा वापरायचा हे तुम्हाला पुढे सांगतो. सर्वप्रथम होस पाईप हा तुम्हाला पूर्ण ओपन करायचा आहे, पूर्ण काढून घ्यायचा आहे. हा कुठेही फोड झाला नाही पाहिजे, त्यासाठी हा पूर्ण होस पाईप तुम्हाला काढायचा आहे. हा पूर्ण होस पाईप ह्या पद्धतीनं पूर्ण स्ट्रेट पाहिजे. हा कुठेही फोल्ड झाला नाही पाहिजे. पाईप ह्या पद्धतीनं कुठेही फोल्ड केलेला नाही पाहिजे. त्याचे कारण असे, ज्यावेळेस तुम्ही पाणी वापरता प्रेशरनं पाणी येतं. जे प्रेशरने पाणी आल्यानंतर जे स्पॉट आहे, हा जो टर्न आहे, या टर्नला तो जोरात मारा बसतो. मारा बसून तो काय होतो, हा इथं लिकेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं कधीही तुम्हाला हा होस पाईप स्ट्रेट ठेवायचा, जेणेकरून पाणी तुमचं सरळ मार्गी लागेल. कुठेही अशी आडी पडली नाही पाहिजे. त्या पद्धतीनं होस पाईप वापरायचा. तुम्ही बकेटीमध्ये सुद्धा हा पाईप टाकू शकता त्या पद्धतीने, किंवा तुम्ही नळाचा पाईप डायरेक्ट ह्या इथं इनलेटला जोडू शकता. हा इनलेट आहे आणि हा आउटलेट आहे. हा आउटलेट आहे. त्या पद्धतीने ही मशीन चालू झाली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मशीनचा वापर करायचा आहे. हा मॅन्युअल स्वीपर आहे. ह्याचं काम रोड क्लीन करणे आहे.
ह्या अशा प्रकारे ह्याला फक्त पुढं पुश करायचे. ह्या पद्धतीनं ते साफसफाई होते. पुढं आलेली सर्व डस्ट तो आतमध्ये ओढून घेतो. समोरचे दोन्ही ब्रश आतमध्ये कचरा ढकलतात. हे एका प्रकारे डस्टबिन सारखा हा आहे. ह्याच्यामध्ये हा कचरा स्टोर होतो. ह्या अशा पद्धतीने आतमध्ये हा ब्रश आहे तो जो फिरून ह्यात कचरा टाकत असतो. आणि हा डस्टबिन उचलायचा, उठत पकडायचा आणि अशा पद्धतीने तो कचरा डस्टबिनमध्ये टाकून द्या. हा व्हॅक्युम क्लिनर मशीन आहे. हा कसा वापरायचा तुम्हाला सांगतो. ह्या 2 स्कुजी आहेत. ही स्कुजी आहे 2 in 1. ही स्कुजी कार्पेट साफ करण्यासाठी वापरला जातो. दुसरं तिला पाणीही तिनं ओढलं जातं. दुसरी जी स्कुजी आहे ती स्लायडिंग विंडो करत आहे. अशा प्रकारे विंडो क्लीन करायची आहे आपल्याला. अशा प्रकारे हा फ्लोअर वायपर तुम्हाला बाहेर साफ करतो.